उल्लेख केल्याची आवश्यकता आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रगीत असेल, देशभक्तीची गीतं असतील ही या देशातील सर्व जाती धर्माच्या समुदायाच्या लोकांनी म्हणाली पाहिजे. त्यासाठी राजकारण करता कामा नये आणि जाती तेल निर्माण होता कामा नये. सर्वच जबाबदार नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता. त्या भीमा कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबंधित आयोगाने नोटीस दिली आहे. मला त्याची कल्पना नाही. आता नोटीस काय आहे, त्याच्यामध्ये नेमके सब्जेक्ट काय ते तपासून पाहिल्यावर त्या ठिकाणी योग्य माहिती होतात. आपण असं म्हणाला की सरकार शेतकऱ्यांविरुद्ध आंदोलन दाखल करणारे सरकार शेतकरी विरोधी आहे. कसं आहे, आता त्यांना वाटलं होतं की सरकार शेतकऱ्यांच्या या विषयाला साथ देणार नाही. म्हणजे त्यांचा भ्रमनिराश झाला चालवला. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रति वडेट्टीवारांना किती प्रेम आहे कृष्णामावतीचं आम्हाला माहीत आहे. त्यांना वाटला हा विषय भिजत राहील, सरकार लक्ष देणार नाही, काही होणार नाही. परंतु त्यांच्या दुर्दैवानं या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे आता काय हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. त्याला प्रश्न तयार करावे लागतात. आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मुलांच्या बाबतीत आपण बघा मराठा तेव्हा शब्द दिले होते सरकारने त्याप्रमाणे प्रक्रिया करू म्हणजे मागे घेणं त्याचे वर्गीकरण करणं केलं ना. आता भावना शेतकऱ्यांच्या आहे त्याच्यामुळे लगेच निर्णय झाल्यानंतर राजकारण करण्याची आवश्यकता नाहीये. सरकार योग्य तो निर्णय त्या ठिकाणी संबंधित विषयावर घेतात. योग्य वेळेस ते आंदोलनाची पुढे मागे घेतली जातात नाही. उद्या विनाकारण जर गुन्हे झाले असतील किंवा त्याच्यामध्ये तीव्रता नसेल, जसं मराठा आंदोलकांच्या गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं त्याच्या प्रकारे वर्गीकरण करून सरकार निर्णय घेऊ शकतं. सर, काल मुंबईमध्ये राहुल आर्या नावाच्या एका व्यक्तीचा एन्काउंटर केला गेला आणि की त्यानं साधारणतः 17 विद्यार्थ्यांना ओलीस धरलं होतं. त्याच्यात त्याचा एन्काउंटर केला आणि त्याचा साधारणतः माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तब्बल 2 कोटीचं बिल थकल्यामुळे हा सगळा ओलीस धरण्याचा प्रकार केला गेला होता. मागील काही दिवसात सांगलीतील कॉन्ट्रॅक्टदारांनी देखील आत्महत्या केली होती. लाडक्या बहिणीचा परिणाम होतो असं वाटतंय. मला वाटतंय बघा बिलं थकलीत की नाही माहीत नाही, त्या संदर्भात वेतनकरांनी माहिती होती. परंतु म्हणून विद्यार्थ्यांना ओलीस ठेवायचं आणि अशा प्रकारे जर आतंकवाद माजवणार असेल तर मला वाटतं पोलिसांनी कृती योग्य आहे. आणि या राज्यात कुणीही वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हेगारीचं धोरण काढता कामा नये. आणि त्याच्यामुळे तिथं मुंबई पोलिसांना धन्यवाद देईल की त्यांनी अशा प्रकारे 16 मुलांचे जीव वाचवण्याचं काम. कारण त्यांनी सांगितलं सुदैवाला अंग लावू नका आणि त्या मुलांचं काय झालं असतं याचा विचार करायला हवा. त्याच्यामध्ये योग्य गोष्ट केलेली आहे आणि अशा प्रकारे कोणी पुढे आले तर मला वाटतं त्यांना अशाच पद्धतीनं कडक कारवाईची ठोस कारवाईची आवश्यकता त्यांना आहे. आपण कंत्राट मुलांच्या विषयी म्हणतात की वस्तुस्थिती मलाही त्याची कल्पना आहे. परंतु शेवटी राज्य सरकार म्हणून प्राधान्याचे विषय दुसऱ्या प्राधान्याचे विषय असे विषय ठरवावे लागतात. आता शेतकऱ्यांना पैसे द्यायचे होते अतिवृष्टीचे झालेल्या नुकसानीचे ती आपली टॉप प्रायोरिटी होती. लाडक्या बहिणीचं आपण त्या ठिकाणी त्याला जी योजना केली ते पैसे महत्वाचे आणि असं परस्पर जे ठेकेदार त्या ठिकाणी बोललेले आहेत काम केले त्या सर्व ठेकेदारांनी सरकार टप्प्याटप्प्याने का होईना पैसे नक्की देईल. त्याने एन्काउंटर प्रकरणाला जोडून प्रश्न आहे. ॲडव्होकेट नितीन सातपुते आता कोर्टात जातात एन्काउंटर सरकारची पायापासून निर्माण करायची सगळी गोष्ट मारलेली. मला वाटतं अशा प्रकारच्या अवलादी समाजामधून आहेत जर त्याच्यामध्ये आपली स्वतःची मुलं असतील तर तुम्ही अशा प्रकारचं भाष्य केलं असतं का? तुमच्या मुलांना ओलीस धरून जर त्या ठिकाणी त्यांचं भविष्य त्या ठिकाणी जर कोणी व्यक्ती धरलं असतं तर आपली ही भूमिका असते का? मला वाटतं समाजामध्ये अजूनही अशा काही प्रवृत्ती आहेत की विपरीत त्या ठिकाणी गोष्ट निर्माण करायची. त्या ठिकाणी चांगलं काम जे झालं असेल त्याला चौकशीच्या त्या संशयाच्या भोवं करायचं. मला वाटतं हे दुर्दैवी आहे. परंतु आपलं न्यायालय सक्षम आहे त्या संदर्भात योग्य ते निर्णय केले. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामध्ये काल खाजगी वाहनांना सायरन बसवण्यात आल्याचा प्रकार झाला आणि ट्रॅफिक पोलिस काढायला लागले. तर अशा पद्धतीने खाजगी वाहनांना का सायरन लावलेला
100% सायरन लावणी लावावी, त्याला काय नियमावली आहे. मला वाटतं तशा प्रकारचा प्रोटोकॉलचा झाला आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या माजी मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या ताब्यात असं होणं आणि त्या ठिकाणी त्यांची काही यंत्रणासोबत व्यवस्थापनाचे असते त्यांच्या दिसायला आहे त्यांनी ही केलेली गोष्टी समर्थन होणार नाही असं तुम्हीच करता. तर फलटणमध्ये जे डॉक्टरांनी तयार केलेलं होतं त्या प्रकारानंतर 8 दिवसात न्याय मिळाला पाहिजे आणि नवीन आंदोलन प्रशासनाने इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला. तर दुसरीकडे जी सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाज होते त्या निंबाळकरांची जे माजी खासदार आहेत ते तांबडी चालू आम्ही अशा पद्धतीने म्हणण्याचा आरोप देखील भाजपचे कार्यकर्ते. मला वाटतं या संदर्भात सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली. याच्यामध्ये दुसरे असतील किंवा कोणी असो कुठल्याही पक्षाचे असो त्यांना सोडणार नाही भूमिका त्यांनी मांडली. परंतु या भूमिकेच्या आत त्या ठिकाणी जर कुठल्या नेत्याला तुम्ही टार्गेट करणार असाल करणार असाल तर तेही योग्य नाही. हे जाहीरपणे जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावरून ते सांगितलेलं आणि त्यामुळे मला वाटतं या संदर्भामध्ये मुद्दामून जर आरोप होत असतील तर चौकशी होते. म्हणून त्या ठिकाणी लग्न आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करू अशा प्रकारचं विविधपणे सुद्धा न्याय मागण्याची पद्धत त्या ठिकाणी योग्य नाही. लोकशाही न्याय मागण्याचे अनेक व्यासपीठ आहेत आणि त्या ठिकाणी निंबाळकरांच्या समर्थकांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे पुढचं काय म्हणाला योग्य नाही. मला वाटतं योग्य संयम चालवत आहे त्यांनी थोडीशी संयम बाळगण्याची आवश्यकता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.